अरे सर्वांनी हां, काल आपण काय बघितलं बघा बाळांनो, आपण बघितलं फटाफट सांगतो काय काय बघितलं. सर्वात पहिले आपण बघितलं रेट ऑफ रिॲक्शन कशा कशावरती डिपेंड करतो. अरे इकडं बाळ, रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड करतो एक साईज ऑफ रिॲक्टंट इनवर्सली, बरोबर आहे. दुसरा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डायरेक्टली. तिसरं तुम्हाला आठवत असलं तर न बघता सांगा. हां, तिसरं सांगा. हां बोला. फेज ऑफ रिॲक्टंट, त्यामध्ये फेज कोणती जास्त आहे रिॲक्टिव्ह? गॅस, ग्रेटर दॅन लिक्विड, ग्रेटर दॅन सॉलिड. आणि तिसरं कॅटलिस्ट. कॅटलिस्टमध्ये दोन प्रकार आहेत, बोलायचं तुम्ही. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन अँड निगेटिव्ह कॅटलिस्ट डिक्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. कसं? पॉझिटिव्ह कॅटलिस्ट कसा इन्क्रीज करतो? ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी करून. आणि निगेटिव्ह कॅटलिस्ट कसा डिक्रीज करतो? ॲक्टिव्हेशन एनर्जी इन्क्रीज करून. त्यानंतर आहे रेट लॉ किंवा रेट इक्वेशन. रेट लॉ, रेट इक्वेशन बघण्याच्या अगोदर आपण बघितलं सिंपल रिॲक्शन आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शन काय. वन स्टेप रिॲक्शनला आपण म्हणतो सिंपल किंवा बोलायचं तुम्ही एलिमेंटरी रिॲक्शन. पुन्हा एकदा बोला. हां काय? वन स्टेप रिॲक्शनला काय म्हणतो आपण? सिंपल और एलिमेंटरी रिॲक्शन. एकापेक्षा जास्त स्टेप असल्या की त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या एक एक स्टेप ह्या शेवटी कशा असतात? सिंपल रिॲक्शन असतात का कॉम्प्लेक्स? सिंपल असतात. त्या स्टेप्सलाच त्या रिॲक्शनचं काय म्हणतो आपण? मेकॅनिझम. त्यानंतर मॉलिक्युलॅरिटी बघितलं. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे सिंपल रिॲक्शनमध्ये ॲट अ टाईम किती मॉलिक्यूल कोलाइड होत आहेत त्याला आपण मॉलिक्युलॅरिटी म्हणतो. मग मॉलिक्युलॅरिटी सिंपल तिच्या डेफिनेशनवरूनच आहे की ती फक्त लागू होते सिंपल रिॲक्शनला. कोणाला लागू होते? सिंपल रिॲक्शनला. मॉलिक्युलॅरिटी कोणाला लागू होते? सिंपल रिॲक्शनला. कॉम्प्लेक्सला ती लागू होतच नाही. दुसरं ती फ्रॅक्शनल असू शकतच नाही. का शकते? बोलायचं सर्वांनी नसतेच, बरोबर. त्यानंतर आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये ज्या स्टेप्स बघितल्या त्याच्यामध्ये हा बी काय असतो? इंटरमिडिएट, बरोबर का. मध्येच तयार होतो, मध्येच संपतो. ई पण काय आहे? इंटरमिडिएट. आणि हा जो सी आहे तो कॅटलिस्ट. सुरुवातीलाही होता आणि शेवटी पण तयार झाला. आणि हे ए आणि डी काय असतात? रिॲक्टंट असतात. काय असतात? आणि हे एफ काय असतो? प्रोडक्ट. मॉलिक्युलॅरिटी इंटेग्रल असते, ह्याच्यात काही वाद नाही. आता मॉलिक्युलॅरिटीमध्ये आपण बघितलं युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर, ट्रायमॉलिक्युलर असतात. त्याच्यापेक्षा जास्त मॉलिक्युलॅरिटी सापडत नाही बिकॉज द प्रोबॅबिलिटी ऑफ collision of the 4 molecules at a time is very very low and hence such reactions have not been observed yet, right. such म्हणजे कसल्या? मॉलिक्युलॅरिटी 4 असणाऱ्या. मॉलिक्युलॅरिटी इज ऑलवेज इंटेग्रल or whole number, that is they are always positive, right. It is not possible, it is not applicable, molecularity is not applicable for the complex reaction. Now the next part of this game, sorry this chapter is order of the reaction. आता ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही सर्वात पहिली गोष्ट फॉर एनी रिॲक्शन, कसलीही रिॲक्शन असेल लाईक दिस ए ए प्लस बी बी गिव्स सी सी डी डी. रेट ऑफ रिॲक्शन इज फाउंड टू बी, एक्सपेरिमेंटली असं दिसून आलं आहे की रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड करतो. रेस टू सम पॉवर. दिसलं का? नुसतं नाही, रेस टू सम पॉवर. कन्फ्यूज व्हायचं नाही. ती पॉवर म्हणजे स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट दिसायला का तुम्हाला? असं काही आहे का? नाही. इट इज नॉट नेसेसरी दॅट धिस पॉवर अँड धिस स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट, सॉरी धिस पॉवर अँड स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट आर सेम. तसं काहीच नाही. ठीक आहे. हे एक्स आणि वाय हे थेरॉटिकली रिॲक्शनकडे बघून सांगता येत नाहीत. त्यांना एक्सपेरिमेंटलीच डिटरमाइन करावं लागतं. म्हणजे ह्याचा दुप्पट करून, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन तिप्पट करून रेट ऑफ रिॲक्शन किती पट व्हायला त्याच्यावरून ती पॉवर ठरेल. बरोबर आहे का नाही? म्हणजे एक्सपेरिमेंट करून बघावं लागतं. जसं की फोर्स प्रपोर्शनल टू 1/r का लिहिलं नाही न्यूटननं? r² का लिहिलं? का? म्हणजे असं काही थिअरी त्याचा प्रूफ आहे का कुठं? बट बघितला कुठं काही प्रूफ आहे का? मग कसं लिहिलं त्यांनी? काय केलं असणार? काय केलं असणार? एक्सपेरिमेंट. काय केलं? एक्सपेरिमेंट. म्हणजे अगोदर 2 मीटर अंतर ठेवला, फोर्स काहीतरी 16 न्यूटन दिसून आला. अंतर दुप्पट केला म्हणजे 4 मीटर केला. म्हणजे अंतर दुप्पट केल्यावर हे फोर्स जर अर्धा झाला असता आहे का नाही तर काय म्हटलं असतं? फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, आहे का नाही. पण तसं न होता 4 पट कमी झाला. 4 पट कमी झाला की त्यांनी काय म्हटलं? स्क्वेअर. बरोबर आहे का नाही.
मग असंच एक्सपेरिमेंट करूनच हे एक्स आणि वाय डिटरमाइन करावे लागतात. एवढं कळलं? काय अडचण आहे का इथपर्यंत? अडचण नाही की? पुन्हा मी सांगतोय, हे स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट आणि हे जी पॉवर आहे त्याला की ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतात, त्यांचा संबंध नाही. पुन्हा मी सांगतोय, संबंध आहे का? नाही. सध्या तरी एवढं लक्षात ठेवा. सो एक्स अँड वाय आर डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली, पण मॉलिक्युलरिटी रिॲक्शनकडे बघूनच सांगता येते. आणि ती फक्त कुणाला ॲप्लिकेबल आहे? सिम्पलला. जर ही सिम्पल रिॲक्शन असली असती तर हिची मॉलिक्युलरिटी ए प्लस बी म्हटलं असतं का आपण? ए प्लस बी म्हटलं असतं का नाही? तर मग ऑफकोर्स रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू आहे ना. हां, मग प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकण्यासाठी आपण काय अप्लाय करतो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी कॉन्स्टंट और रेट कॉन्स्टंट. स्मॉल के, इट इज नॉट कॅपिटल के. कॅपिटल के इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, राईट. दिस इज आर, रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शनला आपण मायनस डी ए बाय डी टी पण लिहितो का रे? असं 1/a मायनस डी ए बाय डी टी लिहितो का नाही? म्हणजे ते विसरू नका की रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय आहे, तर ते त्याची व्याख्या लिहिली आहे. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे ही व्याख्या आहे ना. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शनचा अर्थ काय? -1/a डी ए बाय डी टी आहे का नाही? अरे जसं म्हणजे ते झालं. आणि हे तर एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलं. कळलं का? ही व्याख्या नाही त्याची, ही व्याख्या आहे का? ही दिस इज नॉट द मिनिंग ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, दिस इज द मिनिंग ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. कळलं? आर लिहा किंवा ह्याच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता? -1/a डी ए बाय डी टी किंवा -1/b डी व्ही बाय डी टी किंवा 1/c बोला डी सी बाय डी टी किंवा बोला की रे 1/d डी डी बाय डी टी असं लिहू शकता रेट ऑफ रिॲक्शन. आणि हे इन्स्टंटेनियस रेट आहे हे माहीत असू द्या. हे कसलं आहे? इन्स्टंटेनियस. कारण का तर त्यावेळेस जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्यावेळेस त्याच्यावरच डिपेंड करणार. सो दिस इज इन्स्टंटेनियस रेट. मग तुम्ही जसं की करता का नाही, इलेक्ट्रिक फील्डचा अर्थ काय तुम्ही घेता? थांबा तसं नाही. हां, फ्लक्सचा अर्थ काय घेता तुम्ही? फ्लक्स म्हणजे काय? इंटेन्सिटी इंटू डी एस असं घेता का नाही? हे त्याचा मिनिंग आहे, फ्लक्सचा मिनिंग आहे. दिस इज द मिनिंग ऑफ द फ्लक्स. इंटेन्सिटी गुणिले एरिया म्हणजे फ्लक्स करणार ना तुम्ही. एखाद्या गोष्टीवर आता एकूण पावसाचे थेंब किती पडायलेत, तर त्याचा पर युनिट एरिया किती पडायलेत गुणिले एकूण एरिया किती, असंच घेणार ना. पर युनिट एरिया म्हणजे इंटेन्सिटी झाली. आणि टोटल पावसाचे थेंब ह्या छतावर पडणार, त्याला आपण काय म्हणतो? त्याचा फ्लक्स. म्हणजे तर मिनिंगच झाला त्याचा. पण गॉसनं काय सांगितलं की फ्लक्स इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय इप्सिलॉन. हे गॉसनं एक्सपेरिमेंटली शोधलं किंवा जे काही थेरॉटिकली शोधलं. दिस इज नॉट मिनिंग ऑफ द फ्लक्स, दिस कम्स आउट. कळलं का? तसं हे मिनिंग आहे. कळलं का? रेटचा. म्हणजे तुम्ही एक तर इथं हे लिहा किंवा हे लिहा, दोन्हीपैकी काही लिहू शकता. सो -1/a डी ए बाय डी टी इज एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी proportional to concentration of reactants raised to some power. This power cannot be found by just looking at the reaction. It must be found, बोला, experimentally. And this power is called as the order of reaction. त्याच्याविषयी पुढे पण बोलूया. So K is called as the velocity constant or the rate constant. R is instantaneous. हे महत्त्वाचं आहे. instantaneous rate आहे ते. ॲव्हरेज आहे का? नाही. और द instantaneous rate of reaction X. हां, हे महत्त्वाचं आहे. हे दिसलं का? हे X दिसलं, हे Y दिसलं, राईट. X is the order of reaction with respect to A. With respect to A. And Y is बोला order of reaction with respect to B. कारण B वरती आहे ना. मग X plus Y हे झालं ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. बोला काय? X plus Y is called as overall order of reaction. For complex reaction, X and Y may or may not be equal to A and B. A आणि B कळलं काय ते? स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट आहेत का नाही? X, Y, A and B सारखेच असतील असं नाही. कोणत्या रिॲक्शनसाठी? कॉम्प्लेक्ससाठी. पण सिम्पलसाठी मात्र X A सारखा असतो, Y B सारखा असतो. कळलं? मग पुन्हा एकदा केमिस्ट्रीमध्ये बरेच प्रश्न ॲझम्पशनच्या बेसिसवर टाकतात. जसं की तुम्हाला काय करणार? बाबा 2A गिविंग B, ह्या रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी किती आहे? ॲक्च्युली सांगता येत नाही, कारण ही कॉम्प्लेक्स आहे का सिम्पल आहे असं सांगितलं आहे का? नाही. पण ज्यावेळेस काहीच सांगितलं नाही त्यावेळेस तुम्ही ॲझ्युम काय करायचं? सिम्पल आहे. मग किती आहे याची मॉलिक्युलरिटी? किती आहे? 2 आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रेट लॉ फॉर दिस रिॲक्शन? मग लिहितात R इज इक्वल टू K इंटू A. R इज इक्वल टू हे स्मॉल के ऑफकोर्स K इंटू B. R इज इक्वल टू पुस्तकामधलं स्मॉल के असं नसते बरं का. पुस्तकामधलं स्मॉल के तेच त्याच्या पद्धतीने काढतील ना ते.
स्मॉल के इंटू ए स्क्वेअर, तसं तर सांग नन ऑफ दिजच म्हणायला पाहिजे, म्हणजे तसं तर, आणि डी पण ऑप्शन दिलेलं असते, तसं तर सांगता येत नाही ना, बघून थोडंच रिॲक्शनकडे सांगता येते, पण त्यांनी असं ॲझ्युम करतात की ही सिम्पल रिॲक्शन आहे. कसली आहे? सिम्पल. मग सिम्पल असल्यानंतर हीच ऑर्डर असते, म्हणजे हे करेक्ट येईल का? जसं की सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर काढायला लावतात. व्हॉट इज द व्हॅन्ट ऑफ फॅक्टर ऑफ AlCl3? तुम्ही 4 म्हणता, पण 4 कधी येते? 100% डिसोसिएशन असल्यावर येते, पण त्यांनी सांगतात का? नाही. म्हणजे हे ॲझम्पशन काही गोष्टीत केलेले असतात, तुम्ही ते समजून घ्यायचे. ज्यावेळेस तुम्हाला काहीच न देता अशी रिॲक्शन दिलेली असते, त्यावेळेस तुम्ही समजायची ती रिॲक्शन कशी आहे? सिम्पल आहे, आणि त्यानुसार करायचं. मग सिम्पल रिॲक्शनसाठी स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट म्हणजेच ते ऑर्डर असते. बघा काय म्हटलंय? काय म्हटलंय? हॅलो, हां, काय म्हटलेलं आहे बाबांनो? बघा, बट फॉर सिम्पल रिॲक्शन मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर हे सेम आहेत. हां, ए ची ऑर्डर ही विथ रिस्पेक्ट टू बी ही ऑर्डर. फॉर सिम्पल रिॲक्शन मॉलिक्युलॅरिटी इथं इज इक्वल टू लिहिलं ह्या मुलीने, आपण जरा त्याला व्यवस्थित लिहूया. बट फॉर सिम्पल रिॲक्शन लिहिलो मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू ऑर्डर. कळलं? सिम्पलसाठी आहे बरं का, मी पुन्हा पुन्हा सांगालोय. कळलं का? विसरता रे, काय सांग, बघ करना पडता येत ना. अनलाईक मॉलिक्युलॅरिटी ऑर्डर कॅन बी पॉझिटिव्ह, झिरो, निगेटिव्ह, फ्रॅक्शनल. अनलाईकचा अर्थ कळतो का? अरे अनलाईकचा अर्थ कळतो का? दिलेलं असतंय. हां, ते बायोमध्ये पण असे शब्द भरपूर येतात, राईट? अनलाईक प्रोटिस्टा, असं अशा टाईपमध्ये. कळलं का? अनलाईक प्रोकॅरियोट, युकॅरियोट्स हॅव ट्रू न्यूक्लियस. अनलाईकचा अर्थ तसं नाही, दोघं सारखे नाहीत. सो अनलाईक मॉलिक्युलॅरिटी ऑर्डर कॅन बी पॉझिटिव्ह, झिरो, निगेटिव्ह, फ्रॅक्शनल. म्हणजे ऑर्डर कशी असू शकते? कारण ती एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलेली आहे, तिची व्हॅल्यू काही येऊ शकते. पण मॉलिक्युलॅरिटी ऑलवेज कशी असते? होल नंबर म्हणायचं. इंटेग्रल म्हणण्यापेक्षा कसं म्हणायचं? होल नंबर. कारण इंटेजर मायनस पण असतात, आहे का नाही? होल नंबर महत्त्वाचा आहे. परंतु पुस्तकात कसं आहे, एवढं मॅथमॅटिकल घेत नाहीत, इंटेग्रल म्हणतात. आलं लक्षात आहे? पण त्यापेक्षा खरा शब्द काय? होल नंबर किंवा पॉझिटिव्ह इंटेजर. ऑर्डर इज ॲप्लिकेबल, कारण इंटेजर काय असतात माहिती आहे ना? -∞, -2, -3, सॉरी -1, 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी असं असतं, बरोबर का? हे इंटेजर झाले. आणि त्यातून 1 पासून पुढचे काय येतं? होल नंबर. नाही, 0 पासून पुढचे होल नंबर आणि 1 पासून पुढचे नॅचरल नंबर. खरं तर नॅचरल नंबर म्हणायला पाहिजे मॉलिक्युलॅरिटीशी, जबकि कुठंच शब्द नाही नॅचरल नंबर. होल नंबर फार तर फार. हां, क्वांटा रिलीज्ड इन होल नंबर्स असंच आहे का? नॅचरल नंबर कधीच नसते, जबकि ते होल नंबर नॅचरल नंबर पाहिजे. 0 क्वांटाचं काही संबंध नाही ना. असो, तुम्हाला कळला ना मिनिंग? ठीक आहे, तुम्ही समजून घ्यायचं परीक्षेत आल्यावर. राईट द रेट लॉ फॉर सिम्पल रिॲक्शन. झाकू का? काही गरज? जाऊ द्या, झाकूया म्हणून तुम्ही बघू नका आता. जर तुम्ही बघितलं असेल तर विसरून जा. आता ह्या रिॲक्शनसाठी रेट लॉ लिहायचा आहे. रेट लॉ म्हणजे एक तर तुम्ही असं लिहा किंवा काय लिहा, कुठे गेलं हे, ह्या दोन्हीपैकी कोणतं लिहू शकता? 1/2 dB/dt असं लिहू शकता, मायनस, राईट? किंवा ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही? आर पण लिहू शकता. दोन्हीपैकी काय लिहा. सहसा पुस्तकात कसं असणार? रेट लॉ इज इक्वल टू आर इज इक्वल टू इन्स्टंटेनियस रेट इज इक्वल टू रिॲक्टंट फक्त घ्या, काहीतरी कॉन्स्टंट घेतला, वेलोसिटी कॉन्स्टंट, हां, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी त्याचा स्क्वेअर. ही सिम्पल आहे ना, म्हणून स्क्वेअर. हां, ए त्याची पॉवर 1/2 किंवा ह्याला रूट पण करता येतं, असं 1/2 करा किंवा ह्याला असं रूट करा, आहे का नाही? हे झाला रेट लॉ. त्याला रेट लॉ उगच म्हटलं, राईट द रेट ऑफ रिॲक्शन असं म्हणायला पाहिजे, आहे का नाही? पण त्याला उगच रेट लॉ असं म्हटलं. ते खरं तर काय? रेटच आहे. उगच शब्द लावला रेट लॉ, काहीही विशेष नाही. कळलं हे पण? राईट. चलो आगे. फॉर कॉम्प्लेक्स रिएक्शन ओवरऑल रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ स्लोवेस्ट स्टेप, दैट इज कॉल्ड. हाँ, हे महत्वाचं आहे. अरे इसको इम्पॉर्टन्स देंगे हम. चलो, ही एक कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे तुमच्याकडे. तिच्या स्टेप्स आहेत 1, 2,
3 तिच्यापैकी एखादी स्टेप स्लो आहे, फॉर एक्झाम्पल ही रिव्हर्सिबल आहे म्हणजे ही स्लो असेल, ठीक आहे ना. तर ही स्लो स्टेप आहे म्हणजे साधी गोष्ट आहे रे. एखादी प्रोसेस आहे 3 टप्प्यात घडायला आहे, तुम्हाला मी मागे सांगितलं असेल 3 टप्प्यामध्ये घडायला आहे. जसं की तुम्ही काय म्हणा, शर्ट शिवणे, स्टिचिंग आणि बटन्स लावणे, हे 2 प्रोसेस आहेत शर्टमध्ये. त्यापैकी स्लो प्रोसेस कोणती आहे? स्टिचिंग. बटनला वेळ लागतो का? नाही. मग मला सांगा, एखाद्याच्या घरामध्ये काही माणसं आहेत आणि एका तासामध्ये त्यांनी 5 शर्ट शिवायलेत, हां, पण एका तासामध्ये बटन्स किती लावू शकतात त्यांनी? 20 शर्टाला. असं काहीतरी होऊ शकतं, आहे का नाही? तुम्हाला सांगा, एका तासात एकूण शर्ट किती तयार होतील? 20 का 5? 5च. कारण त्यांनी भलेही 20 बटन लावतील पण शर्ट तर 5च तयार व्हायलेत ना. पहिली प्रोसेस स्लो असते असं काही नाही, नंतरची स्लो असू शकते. पहिलीच प्रोसेस स्लो असते असं काय का? नाही, नंतरची ही स्लो असू शकते. बरोबर का? म्हणजे त्यानं भलेही एका तासामध्ये 20 शर्टांना बटन लावू शकतं पण शर्टच 5 तयार व्हायलेत. हां, त्याच शर्टाला डबल लावेल का? नाही, साधी गोष्ट आहे. मग मला सांगा, दुसरं एक उदाहरण देतो. चपात्या करायलात बाया, पोळ्या, साध्या पोळ्या. हां, काही जण लाटतात, आहे का नाही? लाटतात ना बेलण्यानं, लाटणे. आणि दुसरं काय? भाजणे. समजा आता म्हणजे समजा एका तासामध्ये किंवा एका मिनिटात आपण म्हणूया, एका मिनिटामध्ये तिनं 3 पोळ्या लाटायल्या, आहे का नाही? पहिली प्रोसेस काय? लाटणेच आहे ना. 3 पोळ्या लाटते, परंतु त्या तव्यावरती एका मिनिटामध्ये एकच पोळी भाजते, आहे का नाही? तर एका मिनिटामध्ये एकूण पोळ्या किती तयार होतील रे? 1. म्हणजे पहिली प्रोसेस फास्ट असू शकते, दुसरी स्लो, कोणीही असो. पहिली फास्ट, दुसरी स्लो असू शकते, किंवा पहिली स्लो, दुसरी फास्ट असू शकते, परंतु ओव्हरऑल प्रोडक्ट तयार होणार ॲज पर स्लो रिॲक्शन. सो ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ स्लोवेस्ट स्टेप. मग रेट कोण ठरवतंय? स्लोवाली स्टेप. म्हणून तिला म्हणतात रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइन करते ना तिनं, RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. नो प्रॉब्लेम, कळलं? पुढे चलू. मग ह्याच्यामध्ये ही जर स्लो असेल तर रेट ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन इज रेट ऑफ धिस रिॲक्शन. तसं तर ह्या सर्व सिंपल स्टेप्स आहेत. ह्या सर्व सिंपल स्टेप आहेत का नाही? मी इथं जरा स्लो लिहितो कुणाला तरी. स्लो लिहिलंच नाही ना, स्लो लिहूया आपण जरा. आता बघा, आता इथं बघा, जरा नीट लक्ष द्या. हां बरे. हां, आता ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे. आता ही तर सिंपल आहे. आपण काय करूया, ह्याला एक एक 2 ही तिसरी स्टेप. आता तसं तर विचार केल्यावर पहिलीसाठी R1 म्हणजे रेट काय लिहिणार मी? K1 × A × B लिहिले बघा बरं. हे कळलं का रे? आता हिच्यासाठी रेट लॉ कसा असणार? K गुणिले हिचे रिॲक्टंट. हिचे रिॲक्टंट कोण आहेत? हेच आहेत का? A × B लिहिले, त्याची काही पॉवर करायची गरज नाही. पॉवर मी ह्याच्याकडे बघूनच लिहू शकतोय का? सिंपल रिॲक्शन आहेत ना ह्या तिन्ही. कशा आहेत? सिंपल रिॲक्शन आहेत. कळलं का बघा बरं जरा? ह्या तिन्ही कशा आहेत? सिंपल रिॲक्शन आहेत. त्याच्यानंतर रेट इज इक्वल टू K2 × C². ही पण सिंपल रिॲक्शन असल्यामुळे डायरेक्ट मी हिला पॉवर म्हटलं. तसंच हिचा रेट लिहिला R3. ह्या 3 रेट वेगवेगळे झाले. ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट R4, जो की कुणासारखा आहे? R2 सारखा. का? कारण तिनं लिहिलं नाही, पण ती कशी असणार? स्लोवेस्ट. ही थोडी फास्ट आणि ही थोडी फास्ट असू शकते. सहसा पण ही इक्विलिब्रियमवालीच स्लो असते. रिव्हर्सिबल रिॲक्शनच स्लो असते. पण इथं समजा हिला स्लो म्हटलं तर ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे R2 सारखा असणार, म्हणजे K2 × C² म्हणता येते मला. मी असं लिहू शकतो का रे हिला? R4 इज इक्वल टू K4 × AF असं लिहू शकतोय का? हे पण लिहू शकतोय ना. जसं मी हिला लिहिलं हिच्या रिॲक्टंटवरून, हिला लिहिलं हिच्या रिॲक्टंटवरून, हिचा रेट लिहिला हिच्या ह्या रिॲक्टंट्स वरून, आहे का नाही? मग तसंच मी हिचा रेट हिच्या रिॲक्टंट्सवरून लिहू शकतो का? नाही. का नाही?
कारण ही कॉम्प्लेक्स आहे. सो R4 मे नॉट बी इक्वल टू दिस. योगायोगाने येईल पण आपण लिहू तर शकत नाही. पण R4 इज इक्वल टू मी R2 सारखं लिहू शकतोय. वाय? बिकॉज दिस इज द स्लोवेस्ट स्टेप. सो अबोव रेट लॉ कॅन बी कन्वर्टेड इन टर्म्स ऑफ A अँड F. हां, हे एक महत्त्वाचं आहे. आता लक्ष द्या. आता मी हे जे रेट लॉ लिहिला, रेट लॉ ऑफ द रिएक्शन इज इन टर्म्स ऑफ C विच इज नायदर रिएक्टंट नॉर प्रोडक्ट. इट इज इंटरमिडिएट. एवढं कळलं? C काय आहे? इंटरमिडिएट. म्हणजे माझ्या ओव्हरऑल रिएक्शनचा रेट लॉ कशाच्या स्वरूपात आलाय? इंटरमिडिएटच्या स्वरूपात. आणि इंटरमिडिएटच्या स्वरूपात रेट लॉ लिहून माझ्या तेवढ्या कामाचा नसतो रिॲलिटीमध्ये. कारण इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन मोजणं एवढं सोपं आहे का? कारण मला रेट काढायचं म्हणलं इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन, सीचं कॉन्सन्ट्रेशन काढावं लागेल का नाही त्यावेळेसचं. आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक तर इंटरमिडिएट म्हणजे तो इंटरमिडिएट आहे याचा अर्थ तो खूप कमी वेळासाठी जगतो. इंटरमिडिएटची स्टॅबिलिटी कमी असते. आपण बघितलंय एनर्जी प्रोफाईल डायग्राममध्ये. रिॲक्टंटच्या वर तयार होतो का नाही, एनर्जी जास्त आहे म्हणजे स्टॅबिलिटी कमी आहे. हो, ट्रान्झिशन स्टेटपेक्षा जास्त असते त्याची स्टॅबिलिटी, आहे का नाही? कळलं का रे? ट्रान्झिशन स्टेटपेक्षा स्टॅबिलिटी जास्त आहे कारण एनर्जी ट्रान्झिशन स्टेटपेक्षा कमी आहे. पण रिॲक्टंटपेक्षा तर एनर्जी जास्त आहे म्हणून स्टॅबिलिटी कमी आहे. म्हणून इंटरमिडिएटच्या स्वरूपामध्ये रेट लॉ लिहिणं तेवढं चांगलं वाटेल का? नाही. किंवा ऑप्शनमध्ये इंटरमिडिएटच्या स्वरूपात न देता A आणि Fच्या स्वरूपात देऊ शकतात. कळलं का? तर ते आपण बघूया कसं त्याला कन्व्हर्ट करता येते. A आणि Fच्या स्वरूपात. बरं काय? ठीक आहे. चलो, A आणि Fच्या स्वरूपात करायचं. ओके, इथं शक्य होईना झालंय का? मला जरा बघू द्या. B काय केलं आहे? मला वाटतं इथं थोडं चुकलंयच. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ठीक आहे. A B केलं आहे ठीक आहे. A B F 0. B कसं काय आला? B पण नसायला पाहिजे का? B हा कॅटलिस्ट आहे. हां, B कॅटलिस्ट आहे. B असला तरी जमतो बघा. कळायले का रे? ह्या रिॲक्शनमध्ये B काय आहे? कॅटलिस्ट आहे. सो B जमतो कारण Bचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करता येते. तो एवढा अनस्टेबल नाही. बट इंटरमिडिएटच्या स्वरूपामध्ये रेट लॉ कधी कधी नको वाटतो. बघा, ऑप्शन दोन्ही असू शकतात. सीच्या स्वरूपात किंवा A B Fच्या स्वरूपात. आपल्याला दोन्ही जमलं पाहिजे. मी फक्त ते करून दाखवले की कसं करायचं. बघा, इथं बाजूला करून दाखवतो मी. पहा, हां, आता नीट लक्ष द्या रे. मी काय काय करतो जरा लक्ष द्या. मग बेसिकली एवढं तर कळलंय की रेट ऑफ रिॲक्शन ओव्हरऑल इज इक्वल टू काय आहे? R1 R2 का R3? बोला. R2. हे दिसलं का? इथं स्लोवेस्ट आहे. तेच काय आहे? K2 C². मग मला आता काय करायचं आहे? ह्या Cला एलिमिनेट करायचं. असंच ना? काय असते शेवटी मॅथ्सच आहे. जिथं अवघड सुरू होते तिथं फक्त मॅथ्स आहे, बाकी काही नाही बघा. हां, बाकी सर्व सटरफटर आहे. मग या Cला मला काहीतरी करून कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे C आणखीन ह्या रिॲक्शनमध्ये दिसायला आहे. आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन हिचं K दिलेलं असते, कॅपिटल K. बट मला सांगा, फॉर रिॲक्शन 1 इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅपिटल K इज इक्वल टू काय लिहिता? C². म्हणजे प्रोडक्ट डिवायडेड बाय रिॲक्टंट असं लिहिता का रे? हे झेपलं एवढं. मला Cच्या ठिकाणी काहीतरी ठेवायचं, एवढं तर कळलं. C एलिमिनेट करायचं आहे. मग C इक्वल टू हे C² इक्वल टूच C² इक्वल टू हां A इंटू B इंटू K, कॅपिटल K. बरं का? मग हे कुठं ठेवायचं? इथं ठेवायचं. ह्याला इक्वेशन 1 म्हणा. पुट इन 1. So R4 is equal to R2 is equal to K2 velocity constant into C². C²च्या ठिकाणी हे ठेवू, कॅपिटल K इक्विलिब्रियम कॉन्स्टंट A इंटू B. म्हणजे असं एक चेंज छोटासा करता येतो, एवढंच सांगायचं आहे. म्हणजे जर कधी आलीच अशी रिॲक्शन तर तुम्हाला असं वाटायला नाही पाहिजे की अरे हे तर माझं उत्तर आहे, आता ते तर A आणि B दिसायला असं कसं केलं.
तर ते इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा वापर करून पुट करता येते. आलं लक्षात आहे? एवढंच एक सांगायचं मला. मग त्याच्यानंतर हे दोघं के मिळून एक नवीन के डॅश होऊ शकतो का नाही, कॉन्स्टंट आहेत. सो इंटू ए इंटू बी. एफ आला का ह्याच्यामध्ये नाहीच आहे, म्हणजे एफ वरती रिॲक्शनचा रेट डिपेंडच करत नाही, कॅटलिस्टवरती डिपेंड करायला आहे आणि ए वरती पण डिपेंड करायला असं म्हणता येते. मग फार तर फार एफ नाही म्हणजे एफ रेस टू काय लिहायचं, 0. 0 लिहू शकतो का नाही, कळलं इथपर्यंत? ऐसन है बिटवा. चलो चला काय म्हटलं बाबा इथं, लगेच छोटी सी रिएक्शन. यहाँ पे बोला है रेट ऑफ रिएक्शन टेक प्लेस इन 2 स्टेप. अरे रे 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 रे, अ रिएक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप. आयडेंटिफाय हे काय नाही, मनानं कसं काय लिहू शकते. आयडेंटिफाय इंटरमिडिएट कॅटलिस्ट कॉमा रेट ऑफ इक्वेशन, रेट इक्वेशन. हां, इक्वेशन ऑफ रेट असं पाहिजे. इक्वेशन ऑफ रेट बघा, सॉरी म्हणजे हे मनानं काय, मग तिला असं वाटलं असेल ना की सर काहीतरी चूक सांगायला तर मीच ग्रामर सरळ करते. हे बघा, पहिल्यांदा काय पाहिजे, अ रिॲक्शन टेक्स प्लेस, अ रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स, फुल स्टॉप, कॅपिटल, आयडेंटिफाय इंटरमिडिएट कॉमा कॅटलिस्ट आणि इक्वेशन ऑफ रेट. इथं असणार इफ रेट इक्वेशन इज, इफ रेट इक्वेशन, मी रेट इक्वेशन म्हटलं तिनं ऑफ मनानं लावलं. म्हणजे प्रश्नाची वर्डिंग एवढी गलत करायला नाही पाहिजे. इफ रेट इक्वेशन इज के इंटू दिस आयडेंटिफाय रेट डिटरमाइनिंग स्टेट अँड ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. बघा 2 स्टेपमध्ये अशी रिॲक्शन व्हायला आहे, ही रिॲक्शन आणि ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये इंटरमिडिएट कोण आहे एवढं तर कळलं असेल तुम्हाला. आता कोण आहे इंटरमिडिएट, हाच आहे इंटरमिडिएट, बरोबर आहे. आता पुढे काय बाबा, आयडेंटिफाय इंटरमिडिएट, त्यानंतर कॅटलिस्ट कोण आहे, I- हा इथं सुरुवातीला आहे, शेवटी तयार झाला कॅटलिस्ट आहे. हे असले तर सटरफटर क्वेश्चन एखाद्या दिवशी येऊ शकतात. आजकाल काही सांगता येत नाही, नीटनं NTA दोघांनी भान सोडले, टेन्शन नाही. हां, काही टाकायले, एवढं सोपं की बघायचं कामच नाही. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही फक्त मिसमॅनेजमेंटमुळेच होऊ शकते बघा काहीतरी. म्हणजे पेपर CET पेक्षा सोपा हो, CET अवघड होती आधी आमच्या वेळेसची. म्हणजे प्रश्न काय विचार, तुम्ही बघितलं कधी पेपर, सॉलिड स्टेटमध्ये फॉर्म्युल्यावर आधारित प्रश्न विचारला. रे बाळ्या, माहिती आहे का तुला, फक्त फॉर्म्युला. 7वीच्या पोराला फॉर्म्युला दिला तरी त्यानं काढलं होतं, 7वीचंच. काय लागतंय ते करा. कधी कधी लय अवघडच जात बसता. हां, फिजिक्सला लय सोपं केलं नाही, तसं आहे ते वाटतं, थोडं सोपं आहे. पण केमिस्ट्रीला त्यांनी, बायोला आणि केमिस्ट्रीला त्यांनी काही लेवलच ठेवलं नाही, लेवल लेस सब्जेक्ट बनवून ठेवले. फक्त वाचा बाळांनो, वाचा आणि या, वाचा आणि या, फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युला ठेवू शकता का तुम्ही, बस एवढं सरळ फॉर्म, म्हणजे काहीच नाही. R = A to √A. ए दिलंय ना, R काढा. बाप रे, ए दिलंय, R काढा. स्कॉलरशिप ह्याच्यापेक्षा किती अवघड असते, 4थीची. असले अक्षरशः प्रश्न विचारलेत. हां, K = RT LN, सॉरी G = किंवा G0, डेल्टा G0 = -RT किंवा 2.303 RT log K. K दिलाय हो आणि डेल्टा G0 काढायला लावलंय, फक्त गुणाकार. एवढं सोपं. 2च प्रश्न आहेत बघा ज्याला की अवकात होती, मी म्हणेल की लेवल होती. 2 प्रश्न होते. सोल्युबिलिटी प्रोडक्टवर एक आधारित होता, आणखीन एक कोणता तरी होता, आठवणा झाला मला. काहीच नाही, प्रश्नच नाही, त्याला लेवलच नाही. आणि बाकी तर काय, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकमध्ये तर काहीच नाही. फक्त NCERT नीट वाचायचं लक्ष करून, आणि त्यातले सॉल्ड एक्झाम्पल पण वाचायचे, कारण सॉल्ड एक्झाम्पलवर आधारित प्रश्न त्यांनी विचारले होते, जशाला तसे. काहीच नाही. चलो असो,
आपण थोडीशी तयारी चांगलीच करायची, तेवढं सोप्यानं करायचं नाही. मला तर वाटच ना की असं एवढे सोपे पेपर काढू शकतात नॅशनल लेवलचा. अ रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स. इंटरमिडिएट वगैरे झाला. आता पुढे काय करायचं आपल्याला, रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे. जर रेट इक्वेशन हे आहे, आता रेट इक्वेशन हे कुणाचं लिहिलं बरं, पहिलीचं का दुसरीचं. हे रेट इक्वेशन कुणाला शोभतंय, हां तुम्ही बघा ना. अरे हे रेट इक्वेशन कुणाचं असू शकतंय, पहिलीचंच ना. मग ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन जर हे असेल म्हणजे ही स्लोएस्ट स्टेप असायला पाहिजे का नाही. मग अरे स्लोएस्ट स्टेप असायला पाहिजे का नाही रे. ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे स्लोएस्ट स्टेपच असते की. मग ही स्लो स्टेप आहे एवढं कळलं का. मग हिलाच काय म्हणणार तुम्ही, अरे हिलाच काय म्हणणार रे. मग कळाले ना, डिटरमाइन द RDS म्हटल्यावर कळलं. त्यानंतर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असेल हे सांगा म्हटलं. आता ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन तसं म्हटल्यावर 1 आणि ही 2 हेच आहे ना ऑर्डर, हीच असते की ऑर्डर. पण ओव्हरऑल ऑर्डर म्हटल्यावर तुम्हाला ह्याच्या रिस्पेक्टमध्येच रेट लॉ लिहावा लागतो. ते सांगता येत नाही त्यांच्या मनात काय असेल ते बरं काय, कारण असं कुठंच एक्सप्लिसिटली त्याने सांगितलं आहे. तसं तर ओव्हरऑल ऑर्डर म्हटलं की हे 1, इथं काय 2 नव्हती ना, 1च होतं का, 1च होतं. सो 1 + 1 ओव्हरऑल ऑर्डर किती 2 म्हणायला पाहिजे. सो रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे, 1 रिॲक्शन. ओव्हरऑल ऑर्डर किती झाली 1 + 1 2. आणि ही जर रिव्हर्सिबल दिली असेल तर म्हणू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग इज रेट लॉ. तर ह्या रेट लॉला आपल्याला काय करावं लागतं, याच्यामध्ये कन्वर्ट करता येते का बघायला पाहिजे. बस एवढंच, बाकी काहीच नाही. ठीक आहे, डेफिनेशन आणि युनिट्स बघूया व्हेलॉसिटी कॉन्स्टंटचे. तुम्ही रजिस्टिव्हिटीचं डेफिनेशन बघितली असेल आहे का नाही, किंवा ह्याची झेडची डेफिनेशन आपण बघतो. इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट इज द वेट डिपॉझिटेड व्हेन 1 कुलम ऑफ चार्ज इज पास्ड, असं काहीतरी असते का नाही. मग तसंच असते. काय असते डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट और रेट कॉन्स्टंट, ह्याची डेफिनेशन काय बाबा. R = K केव्हा येईल, जर हे आणि हे 1 असेल तर, बरोबर का. सो R velocity constant is nothing but the rate of reaction. Velocity constant is rate of reaction when concentrations of all reactants are unit. असंच म्हणता येईल का रे. डेफिनेशन झाली. डेफिनेशन काही सांगायची गरज आहे का नाही ना. A = 1, B = त्यावेळेस R = K. So velocity constant is the rate of reaction when concentration of all reactants is, अरे बोला की रे, all reactant is unit of the rate constant, velocity constant. रेट कॉन्स्टंट आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंटचं युनिट काय असणार आहे. समजा ही इथंच का आपणच काढूया की एवढं काय प्रत्येक गोष्ट दाखवायची गरज आहे का. बघा Na gives B ही एक रिॲक्शन आहे, राईट. नीट लक्ष द्या, हां प्रॉपर, फक्त लक्ष द्या, एकदम परफेक्ट कळतंय. हां मस्ती केली का नाही नंतर मग रस्त्यानं फिरावं लागतं केस उपटत. आलं लक्षात आहे काहीच नाही. वाय दिस कोलावरिडी म्हणित हां काहीच नाही, फक्त थोडं लक्ष द्यायचं असतं. हो उगं पागल होत फिरायचं नाही, उगं हे करू का ते करू. इतकं बघतोय मी माणसाचं डोक्याला ताण तर फक्त काय करून काय नाही ह्याच्यात नादात आहे. कुठं जाऊ, चंद्रावर जाऊ का, चंद्रावर जाऊन एखादी क्लासेस लावू का, काय नाही. NCERTत लपलंय बघा, तुम्हाला सांगतो. फक्त तुम्हाला करणं होईना. माझं अजूनही मत आहे, फक्त माझं काम खरं तर करून घेणंच आहे शिकवण्यापेक्षा. फार तर फार मी सांगतो एवढं तर सोपं करून ठेवलंय. शांत वाचत बसत जावा. पुस्तकं एवढे चांगले आहेत तुम्हाला सांगतो मी, एका कडीकून वाचत जा. नुसतं मशीन चरल्यासारखं हे वाचू का ते, आणि मग शेवटी केस उपटीत फिरायचं रस्त्यानं. वाय दिस वाय दिस म्हणित. असलं करू नका. शांती ठेवा, जवळ शांती ठेवा. तर आपल्याला काय बघायचंय, व्हेलॉसिटी कॉन्स्टंटचे युनिट कसे येते बाळ्या. रेट लॉ म्हणजे रेट = काय असते रे सांगा. ह्याच्यासाठी काय असणार, म्हणजे ही nth ऑर्डर रिॲक्शन असेल. काहीच म्हटलं नाही म्हणजे nच आहे, काही म्हटलंच नाही. कॉम्प्लेक्स म्हटलंय का, मग ते nच आहे त्याची ऑर्डर. K × A⁻n म्हणजे असं n जर दिला असेल तर तुम्ही ह्याचं युनिट काढू शकता. किती सोपं आहे.
हे बघा, तुम्हाला सर्वात पहिले के इज इक्वल टू असं लिहिता येते का रे, आर ए रेस टू एन असं लिहिता येते का सांगा, लिहिलं ना, झालं. मग रेट लॉ म्हणजे रेटचं तर आपण बघितलंय मोलार पर सेकंद, मोल पर लिटर पर सेकंद आहे का नाही, म्हणजे मोलार पर सेकंद आहे युनिट. आणि हे काय कॉन्सन्ट्रेशन, त्याचं काय असतंय मोलारच ना, रेस टू एन असंच का रे. मग हे रेस टू एन वर जाऊन -1 होते का, -n, सो 1 - n सेकंद रेस टू -1. हे झालं तुमचं रेट लॉचं, नाही रेट लॉचं नाही, कोणाचं युनिट, रेट कॉन्स्टंटचं युनिट. तो रेट कॉन्स्टंटचं युनिट डिपेंड्स ऑन n असं म्हणता येते का, दॅट इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. रेट कॉन्स्टंट, द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट डिपेंड्स ऑन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. झालं. हे बघा, हे कसं लिहिते बघा, बघा कसं बारकाई यम लिहिते, कसं करावं आणि कसं नाही, किती वेळेस सांगा, चुकू देऊ नका रे, चुकू देऊ नका, सांगून सांगून पागल व्हायची येलाळी रे. लक्ष तिसरीकडं, यम म्हणजे मास वाटेल का नाही तिला, नंतर स्वतःचीच वही वाचताना कन्फ्यूज होईल का नाही ती. हां, खुदाई की लिखी हुई नोटबुक से वो फेल हो जाएगी बेटा. इथं काय पाहिजे, कॅपिटल यम. मी व्यवस्थित कॅपिटल यम लिहिलेलं असतंय, लय व्यवस्थित लिहिलेलं असतं मी फळ्यावर, पण तिनं स्मॉल यम लिहिते. कळलं आता व्यवस्थित हे. तर मग आता ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑर्डरसाठी काय येणार, तिथल्या तिथं सांगतो काय. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, 0 ऑर्डर, समजा रिॲक्शनची ऑर्डर 0 आहे किंवा फर्स्ट आहे किंवा सेकंड ऑर्डर आहे का नाही, तर काय उत्तर येतील बाबा, मोलार रेस टू 0 ऑर्डरसाठी 1 - 0 सेकंद रेस टू -1. हां, मोलार, हे बघा मी मोलार असं लिहिलंय, असंच की मोलार पर सेकंद, किंवा ह्यालाच उत्तरात कसं देऊ शकतात, CID लॉजिक लावालेत रे NTA मध्ये, अजून काहीच नाही. CID लॉजिक, मोलारला काय लिहिणार, मोल पर लिटर सेकंद. अरे सर न तर असंच लिहून दिलंय, हे तर नाहीच कुठं. CID लॉजिक आहे, फक्त CID लॉजिक माहिती आहे का नाही तुम्हाला. CID मालिका कुणाच्या धर्तीवर काढली तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतामध्ये. CID हे डिटेक्टिव्ह मालिका कुठून आल्या माहिती आहे का, सर्वांचा बाप, डिटेक्टिव्ह बाप कोण आहे माहिती आहे का जगातला, हां शेरलॉक होम्स. शेरलॉक होम्स, त्याची कॉपी इथं केली आपण. कॉपीला खतरा करतो, नाद खुळा, कशाची कॉपी करण्यात भारी, स्वतःचं खराब करून टाकायचं, त्याची कॉपी करायला भारी वाटतं आपल्याला. काही कॉपी बरं धड कॉपी करीत नाहीत, त्यांची भाषा कॉपी केली अर्धवट करणार, अलार्म म्हणायचं त्याला अलाराम म्हणणार, टम्बलर म्हणायचं तर टमरेल म्हणणार, असे कॉपी. पॅडलला पॅन्डल, ही कॉपी कॅट आपण आहोत, आणि ते पण उलट्या मार्गानं, नीट नाहीत, कशाची कॉपी करणार आपण. तर तसं आपण त्या शेरलॉक होम्सची कॉपी केली. शेरलॉक होम्स एकदा बघितल्यावर तर कोणालाच कळणार, एकदा बघितल्यावर कोणालाच कळणार, नाद खुळा. त्याने इथं सुरू केलं शेरलॉक होम्स, CID. त्याचा प्रॉब्लेम एवढा असतंय, तर त्याच्या प्रॉब्लेममधलं एक स्टेप म्हणजे ह्याची पूर्ण मालिका संपत आहे. ये उसका भाई आहे, त्याच्यासाठी 1 घंटा, इसका मतलब ये इसका भाई है, भय नाही. 1 स्टेप सिंपल रिॲक्शन घेतात, आलं लक्षात. आहे शेरलॉक होम्स म्हणजे सर्वांचा बाप, आलं लक्षात. एकदम जबरदस्त डिटेक्टिव्ह, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे तो. तर असू द्या, तर आपण बघूया इथं थोडंसं CID लॉजिक आहे आपल्या इकडं, पेपरमध्ये पण तसं झालंय. मग समजा ऑर्डर 1 असेल, अरे बघा 1, इथं पण 1 ठेवावं लागेल, 0 होईल का नाही, म्हणजे मोलार रेस टू 0 सेकंद रेस टू -1 किंवा सिम्पली सेकंद रेस टू -1. म्हणजे हे युनिट असलं की तुम्ही म्हणायचं फर्स्ट ऑर्डर, आणि मॅक्झिमम तुम्हाला रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहेत. कळलं, फर्स्ट ऑर्डर मेन, कारण न्यूक्लिअर रिॲक्शन पण तुमच्या फर्स्ट ऑर्डरचे आहेत का 0 ऑर्डरचे आहेत, फर्स्ट ऑर्डर आहेत का नाही. अरे न्यूक्लिअर रिॲक्शन झालं का नाही, रेडिओ ॲक्टिव्हिटी फर्स्ट ऑर्डर आहे, तुम्ही जास्त फर्स्ट ऑर्डरवर फोकस करायचं. सेकंड ऑर्डरसाठी ते नाहीच आपल्याला, तरी असलं तरी मोलार पर सेकंद. कळलं. मग कधी कधी काय करते तर प्रश्न देतात, काय होईल रे, वाह 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 दया, बहुत अच्छा दिमाग लगाया,
बहुत अच्छा दिमाग लगाया. राईट. तर तुम्हाला काय देतात, अ रिॲक्शन हॅव्हिंग व्हेलॉसिटी कॉन्स्टंट 3/सेकंद, त्याचा इनिशियल ए असा आहे, फायनल ए काढा. मग तुम्ही म्हणता सर के दिलं पण त्याची ऑर्डर दिली नाही, ऑर्डर दिली नाही म्हणता, मग ऑर्डर नाही माहीत म्हणून आम्हाला आलं नाही. पण तसं आहे का, युनिटवरून ऑर्डर ओळखता येते का नाही. कोणती ऑर्डर आहे मग, फर्स्ट ऑर्डर. कळलं. मेनली तुम्हाला हे किंवा हेच आहे. तर भरपूर काही तुम्हाला सांगितलं आहे मी, सोपं आहे. एकदा शिकवायला सुरू केलं की थांबावंच वाटत नाही, काय सांगावं. हां, आता ह्याच्या पुढचं शिकवतो ब्रेक नंतर. हे लिहा तोपर्यंत. कुठून लिहायचं रे, कुठून लिहायचं ऑर्डर. कारण आता कसं, आता ह्याला हे नाही पाठवत आहेत बाळांनो,